नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, येत्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे आणि या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन हे नेमकी कोणत्या वेळेस आपल्याला करायचं आहे, त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं आपल्याला फळ मिळू शकेल. बघा मंडळी, उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा या व्रताचं उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची असते. ती कशी करायची आहे, त्यानंतर त्या कलशातील जे नारळ आहे त्या नारळाचं काय करायचं आहे, त्याचबरोबर आपण पूजेमध्ये वापरलेले जे साहित्य आहे, पैसे, तांदूळ, विड्याचं जे साहित्य आहे, या सर्वांचं आपल्याला काय करायचं आहे ही. त्याचबरोबर बऱ्याच महिला बघा एक चूक करतात, त्यामुळे त्यांना केलेल्या व्रताचं फळ मिळत नाही आणि त्यामुळे जे काही साहित्य आहे त्याचं योग्य पद्धतीने आपल्याला विसर्जन कसं करायचं आहे हीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. बघा, या वर्षी एकूण 4 गुरुवार आपल्याला मिळालेले आहेत आणि 18 डिसेंबरला आपल्याला शेवटचा गुरुवार आहे आणि त्या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. बघा मंडळी, आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत केलं असेल तर या व्रताचं उद्यापन करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्याला या व्रताचं फळ मिळून घ्यायचं असेल तर या व्रताचं उद्यापन करावंच लागत असतं. हे खूप गरजेचं असतं. काही महिला बघा, जरी एखादा गुरुवार आपला गेला असेल अडचणीमध्ये कशामध्ये, तरी सुद्धा तुम्ही शेवटच्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं असतं, कारण आपण उपवास धरलेला असतो. जरी आपण पूजा मांडणी केलेली नसेल तरी आपण उपवास धरलेला असतो. त्यामुळे आपल्याला शेवटच्या गुरुवारीच उद्यापन, चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला उद्यापनाला आपण 7, 5, 11 जशा घडतील तशा सुवासिनींना, मुलींना आपण आपल्या घरी आणून त्यांचा मान सन्मान करत असतो. तर जर बऱ्याच ठिकाणी बघा एवढ्या मुली किंवा महिला त्यांना मिळत नाही, तर अशा वेळेस त्यांनी एक जरी कुमारिका, एक जरी महिला तुम्हाला मिळाली तरी सुद्धा तिचा तुम्ही योग्य तो मान सन्मान करून तुम्हाला उद्यापन करायचं आहे. पण जर समजा एकही मुलगी किंवा एकही महिला नाही मिळत, काही ठिकाणी जे बाहेर गावी राहतात किंवा गावाच्या बाहेर राहतात त्यांच्यापर्यंत नाही येत, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेली तुमची मुलगी असेल, तुमच्या सासूबाई असतील, त्यांना तुम्ही लक्ष्मी स्वरूप म्हणून त्यांचा योग्य तो मान सन्मान करून तुम्ही तुमच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकता. आणि बघा, चौथ्या गुरुवारीच आपल्याला आपल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रतकथेच्या आपण जे पुस्तक आपण कथा वाचतो त्यामध्ये सुद्धा, त्याच्या नियमामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे शक्य असल्यास आपल्याला चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे. आणि बघा, काही जणीला जर चौथ्या गुरुवारीच काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसरं कोणी असतं किंवा आपली जाऊ असते, सासूबाई असते, त्यांच्याकडून करून घेऊ शकता किंवा शेजारी महिला जरी असतील तुमच्या मैत्रिणी वगैरे, त्यांना बोलून त्यांच्या हातून पूजा वगैरे करून घ्यायची आहे, आरती वगैरे करायची आहे, नैवेद्य त्यांनाच दाखवायला लावायचा आहे. तुम्ही फक्त उपवास धरायचा आहे आणि सुवासिनींना सुद्धा सुवासिनीचा कुंकू लावणं, त्यांना कथेचं पुस्तक देणं, फळ देणं, या गोष्टी सुद्धा त्यांनाच करायला सांगायच्या आहेत आणि तुम्ही फक्त उपवास धरायचा आहे. बघा, कुठलीही गोष्ट करत असताना तुमची भावना, तुमची भाव खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही जर श्रद्धेने जर केलं तर नक्कीच तुम्हाला या व्रताचं फळ हे मिळत असतं. बघा, व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणे, या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेस करायचं आहे, तर बघा मंडळी, तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरी सुद्धा आपल्याला उद्यापन हे सायंकाळच्या वेळेलाच करायचं आहे. आपल्याकडे बघा, सायंकाळची वेळ ही खूप शुभ मानली जाते. 6 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता. सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रियांना बोलवतो त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप आपल्याला लक्ष्मी स्वरूप असतात आणि साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत आहे. त्यामुळे त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजून आपल्याला त्यांचा योग्य तो मान सन्मान करायचा असतो. त्यामुळे आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या
आपण ज्यावेळेस उद्यापन करत आहोत त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आपल्याला ठेवायचं आहे. बघा मंडळी, काही जण खूप सकाळी म्हणजे काहींना गडबडीत ते सकाळीच उद्यापन करून घेतात किंवा भर दुपारी करतात. तर अशी चूक तुम्ही करू नका. दिवसभरात तुम्ही करू शकता. जर तुम्हाला काही खूप मोठी अडचण असेल तर अशा वेळेस काही बघा जॉब करतात, त्यांना वेळेवर नाही शक्य होत, तर तुम्ही सकाळी 11च्या अगोदर उद्यापन करून घ्या. आणि जर शक्य असेल तुम्हाला तर शक्यतो सायंकाळी 6:30च्या नंतर किंवा 6च्या नंतर तुम्ही उद्यापन करायचं आहे. आणि उद्यापन करायच्या वेळेला सायंकाळच्या वेळेला आपलं घर अतिशय प्रसन्न करायचं आहे. आपल्याला धूप दीप लावून घ्यायचं आहे. सर्व दारं खिडकी आपल्याला उघडे करायचे आहेत. घरामध्ये प्रकाश करायचा आहे. सर्व घर आपल्याला लख्ख आणि स्वच्छ करायचं आहे. बघा मंडळी, माता लक्ष्मी कुठे टिकते तर माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता ही अतिशय प्रिय असते. आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपल्याला आपल्या घरातले TV मोबाईल वगैरे बंद करायचे आहेत आणि आपल्याला आपल्या घरातील त्या वेळेला आपलं घर हे प्रसन्न ठेवायचं आहे. आणि आपल्याला आपल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आणि बघा, आता व्रत उद्यापन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला या व्रताचं उत्तर पूजा करायची आहे. म्हणजे शुक्रवारी सकाळी आपल्याला ही संपूर्ण पूजा उचलायची आहे. त्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला देवापाशी यायचं आहे. तिथे दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे देवीला. नंतर हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी कानोल्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जशी प्रथा असेल तुम्ही तसं करू शकता. हे झाल्याच्या नंतर आपल्याला आजू कलश आहे तर नाही, आपल्याला आपल्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत आणि अक्षदा हातामध्ये घेऊन देवीला अर्पण करायच्या आहेत. नंतर देवीची आरती वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला हात जोडून देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आई भगवती, हे महालक्ष्मी माते, माझ्याकडून कळत न कळत जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. हे देवी आई, तुझे वास्तव्य, तुझी कृपादृष्टी कायम सदैव आमच्या घरावर राहू दे, अशी आपल्याला मनोभावाने देवीची प्रार्थना करायची आहे. आणि नंतर आगमन पुनरागमन असं 3 वेळा म्हणून आपल्याला अक्षदा देवीवर वाहायच्या आहेत. आणि नंतर आपल्याला जो घट आहे, जो आपण देवीचा घट मांडलेला आहे, तो घट आपल्याला पूर्वेकडे म्हणजे उजव्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला डाव्या बाजूला असं 3 वेळा हलवून नंतर ते अगोदर आपल्याला नारळ उचलून घ्यायचं आहे. नारळ, कलशातील जे नारळ आहे ते उचलून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण जी काही संपूर्ण बऱ्याच ठिकाणी बघा देवीला देवीच्या कलशाला मुखवटा लावला जातो, वस्त्र दागिने केले जातात, तर ते सर्व आपल्याला उचलून घ्यायचे आहेत. आणि नंतर बाकीचं जे साहित्य आहे, फुलं वगैरे जे आहे ते उचलून घ्यायचे आहेत. फुलं जे आहेत समजा, तर ते फुलं आपल्याला इथे तिथे कुठेही टाकायचे नाहीत. ते फुलं पानं, आपण जे काही पूजेचं साहित्य वापरलेलं आहे, फुलं वगैरे, ते सर्व आपल्याला एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर आपला पाय आपला किंवा कुणाचाही पाय पडणार नाही. त्यानंतर नारळ जे आहे तर ते नारळ आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो. बऱ्याच ठिकाणी हे नारळ फोडून खाल्लं जातं, तर ही चूक तुम्ही करू नका. हे जे नारळ आहे ते आपण लक्ष्मी स्वरूप मानलेलं आहे. त्याला आपण मुखवटा लावलेला आहे, त्याला वस्त्र घातलेलं आहे, दागिने वगैरे घातलेले आहेत, तर ते लक्ष्मी स्वरूप असतं. म्हणून त्याचं आपल्याला एक तर विसर्जन करू शकता किंवा ते नारळ आहे ते त्याचं आपण आपल्या शेतामध्ये, आपल्या जवळच्या बागेमध्ये कुठे त्याचं झाड लावू शकता. तर तुम्ही या प्रकारे करू शकता. पण ते नारळ फोडून खाऊ नका किंवा इथे तिथे कुठेही ते नारळ टाकून देऊ नका. ही चूक तुम्ही अजिबात करू नका. शक्य असल्यास ते नारळ तुम्ही तुमच्या शेतामध्ये झाड लावा त्याचं, नाहीतर वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला त्याचं विसर्जन करायचं आहे. त्यानंतर कलशामध्ये जे सुपारी आहे, विड्यावर ठेवलेली 1 रुपयाचं नाणं, कलशामध्ये टाकलेलं नाणं, हे जे पैसे आहेत हे आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर जे खाली कलशाच्या खाली आपण तांदूळ टाकलेले आहेत, ते जर तुम्ही पहिल्यापासून जर वापरत असाल तर ते तांदूळ तुम्ही जर थोडेफार खराब झाले असतील तर ते पक्ष्यांना टाका, आणि चांगले असतील तर त्याची खीर बनवून तुम्ही आपल्या घरातील व्यक्तींनाच द्यायची आहे आणि खीर खायची आहे. त्यानंतर जे विड्याचं जे साहित्य आहे ते साहित्य तुम्ही इतर पूजेसाठी सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता. त्यानंतर आपण बघा, बऱ्याच ठिकाणी देवीची पहिल्या दिवशीच ओटी भरली जाते. जर तुम्ही पहिल्या दिवशी ओटी भरलेली असेल तर ते साहित्य जे आहे ते चांगलं आहे, तर ते तुम्ही स्वतः वापरायचं आहे किंवा एखाद्या गरजूला तुम्ही दान सुद्धा करू शकता.
आणि ओटी जर तुम्ही भरलेली नसेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी तुम्ही नक्की ओटी भरू शकता. आणि ओटी ही शेवटच्या गुरुवारी यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं भरायचं आहे. तुम्ही खना नारळाने भरू शकता, साडी चोळीची सुद्धा ओटी भरू शकता, किंवा नुसतं देवीची समजा तुम्ही नारळ अक्षदा वाहून सुद्धा ओटी भरू शकता. पण शक्य असल्यास आवर्जून आपल्याला देवीची ओटी ही शेवटच्या गुरुवारी भरायची आहे. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही संपूर्ण साडी चोळी देवीला म्हणजे आपण जे शृंगार वाहतो, शृंगार, बांगड्या, नारळ, गजरा, वेणी हे सर्व सुद्धा तुम्ही वाहून देवीची ओटी भरली तर देवी माता तुमच्यावर अतिशय प्रसन्न होईल. पण यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं आपण करू शकतो. त्यानंतर जे कलशातील पाणी आहे ते पाणी अगोदर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. नंतर तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला ते पाणी तुम्ही टाकू शकता. पण ते पाणी तिथं कुठेही रस्त्यावर टाकू नका, जेणेकरून त्याच्यावर कुणाचा पाय पडेल. त्यानंतर जर तुम्ही देवीला मुखवटा लावलेला आहे, वस्त्र आहे, दागिने आहे, ते व्यवस्थित आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. आणि पुढच्या वर्षी परत आपण तेच दागिने किंवा वस्त्र वगैरे आहे तेच वापरू शकतो, तोच मुखवटा वापरू शकतो. बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात, दरवर्षी नवीन घेतलं पाहिजे, असं काही नाही, तुम्ही तेच वापरू शकता. तर तुम्ही अशा योग्य पद्धतीने योग्य वेळेवर आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे, साहित्याचं व्यवस्थित विसर्जन करायचं आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.